रामकृष्ण हरी मंडळींनो, माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन, भागवत कथा, हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा. माऊली चोपडे. साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं श्री सद्गुरु तं नमामि. सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु मागीर महाराज की जय. सद्गुरु बालासाहेब महाराज की जय. यदक्षरमनाख्येयमानन्दं मजम्यं श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रये. गुरुरित्याख्यया लोके साक्षात् विद्या हि शाङ्करी. जयत्याज्ञानमस्तस्ये दयारद्राय निरन्तरं. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. तर सद्गुरू महाराजांच्या देह ठेवण्याला आज म्हणजे आज नाही उद्या समजा त्यानिमित्तानं आपण हा पुण्यतिथीचा कार्यक्रम या ठिकाणी जो आपण घेत आहोत. तर 3 दिवसाचा हा कार्यक्रम आहे. त्याच्यामध्ये पहिलं पुष्प नाना महाराजांनी अतिशय सुंदर त्यांनी अभंगाला सुरुवात केल्यास माझ्या डोळ्यात पाणी येऊ लागलं की आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा. अभंगच किती सुंदर होता पाहना की असा ज्ञानी यांचा राजा आपण सगळ्यांनी डोळ्यांनी पाहिला. आपलं भाग्य आहे बरं का, हे खूप मोठं ना. मग असं हे आपलं पहिलं पुष्प नाना महाराजांनी अतिशय सुंदर रीतीनं आपल्यासमोर मांडलेलं आहे. त्यांच्या पुढं म्हणजे सूर्यापुढं दिवा लावणं असं माझं काम असणार आहे आता, ठीक नाही. सूर्यापुढं आपण काय बोलावं, तरी पण आपण आपल्या माऊलीचे लेकरं आहेत. आपल्या माऊलीनं सगळ्यांना आपल्याला अभयदान दिलेलं आहे. सगळ्यांची स्थिती भय काढलेला असल्यामुळं आपण आपली परीक्षा म्हणूया किंवा आपली सेवा म्हणूया. तर या ठिकाणी सेवेसाठी हे दुसरं पुष्प गुंफण्यासाठी मी सेवेसाठी ओवी जी निवडलेली आहे ती पण संतांचं महत्त्व सांगणारी ज्ञानेश्वरी अध्याय 2 ओवी क्रमांक 126. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. तर या ठिकाणी ही प्रवचनाची जी सेवा मिळालेली आहे त्याच्या अगोदर प्रवचनरूपी सेवा देण्यासाठी आपल्या या ठिकाणी असं मला म्हणायचं आहे की ध्येयी ध्याता ध्यान त्रिपुटी वेगळा सहस्त्रदळी उगवला सूर्य जैसा. आपली माऊली म्हणजे त्या सहस्त्रदळातून जसा सूर्य उगवतो ना तशी सूर्याची उपमासुद्धा कमी पडते आपल्या माऊलीला. पण
आपल्याला जर आता इथून पुढं काही करायचं असेल, आपल्याला वाटलं की आपल्याला म्हणजे भाऊचं स्मरण झालं किंवा हे आपल्या आनंदाचा सोहळा परत एकदा आपल्याला घ्यायचा आहे, अनुभवायचा आहे, तर खरंच सांगते तुम्हाला बंडू महाराज, विवेक महाराज आणि मीराताई ही आपल्यासाठी त्रिपुटी आहे बरं का. ही आता आपल्यासाठी काय आहे, त्रिपुटी आहे. का तर त्रिपुटीशिवाय आपल्याला काही करता येईल का? आपण फक्त किरण आहेत, सहस्त्रदळी उगवला सूर्य जैसा, आपण फक्त किरण आहेत त्याची, है ना. पण ही त्रिपुटी आहे तरच आपल्याला आपल्या गुरु महाराजाचं काय होणार आहे, हा आनंदाचा सोहळा परत परत अनुभवायला मिळणार आहे. म्हणून या तिघांच्याही चरणी नतमस्तक होऊन मी माझ्या सेवेला सुरुवात करते. या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. तर ज्ञानेश्वरीमध्ये म्हणजेच गीतेमध्ये, ठीक आहे नाही, ज्ञानेश्वरीमध्ये पहिल्या अध्यायामध्ये अर्जुनाला जो मोह झाला होता, त्याला खूप मोह झाला होता. तो हातात शस्त्र घ्यायला तयारच नव्हता. का तर त्याला वाटू लागले हे सगळे माझे नातेवाईक आहेत आणि यांच्याशी मी कसं युद्ध करायचं, कारण अवघड आहे ना नातेवाईकांशी युद्ध करणं. मग मोह खूप झाला होता. कितीतरी समजून सांगितलं भगवंताने अर्जुनाला की बाबा तसं नाही, युद्ध करावं लागतंय ना, युद्ध केल्याशिवाय जमत नाही. पण कितीही सांगितलं तरी अर्जुनाचा मोह जातच नव्हता. मग ज्यावेळेस मोह जात नाही आहे ना, आपण ज्यावेळेस खूप एखादी व्यक्ती खूप भावनाशील होते, पण जास्तही भावनाशील झाली आणि त्याला त्याच्या कर्तव्याकडं आपल्याला न्यायचं असेल ना, तर त्यावेळेस आपल्याला थोडंसं त्याला कडक भाषेमध्ये बोलावंच लागतं. मग तसंच माऊलीनं पण काय केलं, या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. माऊलीनं सांगितलं अर्जुना आता ऐक म्हणले, तुझा काही मोह आवरायचा प्रयत्न मला दिसत नाही. म्हणून दुसऱ्या अध्यायात त्यांनी काय केलं की डायरेक्ट अर्जुनाला सांगितलं, अरे अर्जुना म्हणले या जगामध्ये काही विचारी लोक असतात है ना, काही लोक इतके विचारी असतात. तू तर शहाणा आहेस ना, तू कुठं वेड आहेस. कारण आता त्याचा वेडेपणा थांबवायचा होता, कारण तो खूप भावनेत अडकला होता. तू शहाणा आहेस खूप, आणि तू इतका शहाणा आहेस, आणि तू शहाणा असून असं पुन्हा पुन्हा का म्हणतो मी युद्ध करणार नाही. युद्ध तर करावं लागेल तुला. मग तू काय करायचं म्हणले, आता असं नाही करायचं की जे शहाणे लोक असतात ना ते काय करतात, या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. तसं भगवंतानी अर्जुनाला डायरेक्ट ज्ञान द्यायला सुरुवात केली. काय म्हणले की विचारी माणसं, कारण आपला सगळा परमार्थ विचाराचाच आहे बरं का. आपल्याला आपल्या माऊलीनं दिलेला जो परमार्थ आहे तो सगळा पंचीकरण, विचारचंद्रोदय, विचारसागर, म्हणजे सगळे आपल्याला काय केले माऊलीनं, विचाराचेच ग्रंथ, म्हणजे आपल्याला विचार करायला सुरुवात आपल्या माऊलीनं केली. तसं भगवंतानी अर्जुनाला म्हणले तू काय कर, थोडासा आता काय कर म्हणले, विचार कर. मग विचार करायला सुरुवात कर म्हणले की संत कसे असतात, संत कोणाला म्हणायचं. कारण संत काय करतात, दोनच गोष्टी सांगतात, सार आणि आसार, जास्त सांगत. आणि याच्याही पुढं पुढं जाऊन त्यांची आम्हाला काय आहे शेवटची भेट होती. असो आम्हाला सांगायचं असं आहे की भाऊनं सुद्धा म्हणजे गुरु महाराजांनी सुद्धा आपल्याला काय केलेलं आहे, तर या संसारी जीवातून बाहेर काढण्याचा आपल्याला काय केलेलं आहे, प्रयत्न केलेला आहे. म्हणून भगवंत अर्जुनाला सांगतात की संत कसे असतात, संत कशाचा स्वीकार करतात आणि जीव कशाचा स्वीकार करतो. संसारी माणूस कशाचा स्वीकार करतात, जडाचा, उपाधीचा है ना. या उपाधी माझी गुप्त, या म्हणले या उपाधी माझी. आता या म्हणजे कुणीकडं बघायचं बरं आपण, तर सगळीकडंच बघायचं. याला परोक्षही घ्यायचं नाही, याला अपरोक्षही घ्यायचं नाही. जे जे दिसायले ना त्या सगळ्यामध्ये म्हणले. असं काही नाही की फक्त आपण जिवंत जीव आहे त्याच्यातच आहे, नाही नाही. या माईकमध्ये सुद्धा चैतन्य आहे, नव्हे नव्हे या खुर्चीमध्ये सुद्धा चैतन्य आहे. पण ते कसं घ्यावं हे आपल्या अडाणी जीवाला कळत नाही, आणि त्याच्यासाठी लागतात संतच.
है ना. या उपाधी माझी गुप्त म्हणले. आता या उपाधी माझी है ना. उपाधी आता इकडं यायच्या आधी तर आपल्याला उपाधी नावाचा शब्दच माहीत नव्हता. हे किती आपल्या गुरुमाऊलीचे आपल्यावर उपकार आहेत पहा. खूप उपकार आहेत बरं आपल्या गुरुमाऊलीचे आपल्यावर, की उपाधी नावाचा शब्दही माहीत नव्हता. कशाला उपाधी म्हणतात. आणि जास्तीत जास्त असेल तर स्थूल देह कळत होता, तेही कळत नव्हता. खरं पाहायला गेलं तर फक्त दिसत होता, कळत नव्हता. सगळ्यांचे देह दिसत होते, कळत तर कोणतेच देह नव्हते. 4 देहाचा तर पत्ताच नव्हता. मग हे उपाधी कशाची आहे हे सुद्धा या जीवाला आधी माहीत नव्हतं. आणि संत काय करतात, या उपाधीतलं काय घेतात, या उपाधी माझी गुप्त. आता याच्यामध्ये गुप्त काय बरं ना. गुप्त कशाला म्हणायचं, कारण हे सगळं गुह्य ज्ञान आहे बरं. ही शांकरी विद्या आहे. आपल्यालाही महाराज नेहमी सांगायचे, हे गुह्य ज्ञान आहे, ही राजविद्या आहे, ही शांकरी विद्या आहे. ती तुमच्यासाठी आहे, तुम्ही त्याच्यानं सुखी होतात. आणि तुम्ही काय करायचं, हे मी जे सांगितलं त्या मार्गाने चला, तुम्हाला हे सुख भेटल्याशिवाय राहणार नाही. मग या उपाधी माझी गुप्त. आपण काय करत होतो, इकडं येण्याच्या अगोदर, गुरु महाराजाची भेट होण्याच्या अगोदर आपण सगळे विशेषणामध्ये अडकलेले होतो. कारण विशेषण काय करतं, आपले सगळे धर्म विशेषावर टाकून टाकतं. विशेषणाचं कामच ते असतंय, ते लई हुशार असतंय. जसे काही व्यवहारामध्ये हुशार असतात बघा, आपण काहीच करत नाही, सगळे दुसऱ्यावर लोटून टाकतात. तसं विशेषण हुशार आहे. आपले सगळे धर्म त्या विशेषावर टाकते आणि हे बी येडं आपलं घेऊन टाकते आणि पुन्हा बोलायला सुरुवात करते. मी केलं, मी खाल्लं, मी पिलं. म्हणजे काय झाला, मूळचा जंगलचा राजा सिंह होता, ते मेंढा होऊन बसला की हो ना. हे विशेषणाचं काम असतं. तर महाराजांनी आपल्याला विशेषणातून तर काढलं, पण उपाधीपर्यंत त्या भगवंतानी जसं अर्जुनाला आणलं तसं आपल्या गुरुमाऊलीनं आपल्याला इथपर्यंत आणलं नवे. तर महाराजांचा शेवटचा जो अभंग होता सगळ्यांना माहीत असेल, मला पाठ नाही पण उपाधीचा होता एवढं नक्की आहे. उपाधीच्या नावे घेतला शिंतोडा. महाराजांनी आपल्याला जाता जाता उपाधीवर प्रबोधन केलेलं आहे, सांगितलेलं आहे. विशेषणातून काढलं, आपल्या सगळ्यांनाच काढलं महाराजाने है ना. मग आता उपाधीच्या नावे घेतला शिंतोडा म्हणजे, अरे तू उपाधीला तरी माझं का म्हणतो. कारण जेवढं विशेषण व्यावर्तक आहे ना, विशेषण जेवढं काय करतं, वेगळं करून दाखवतं. मी वेगळा आणि देव वेगळा करून दाखवतं. उपाधीसुद्धा तेवढीच हुशार आहे. म्हणूनच महाराजांनी हा अभंग जाता जाता आपल्याला सगळ्याला दिलेला आहे बरं का. आता फक्त आपण काय करायचं आहे, त्याच्यावर चिंतन करायचं आहे. की म्हणले तुम्ही उपाधीचा तरी शिंतोडा का घेता. बरोबर आहे, उपाधी काय करते तर वेगळं राहते. ती बी व्यावर्तकच आहे, पण ती वेगळं राहून काम करते. शेवटी आहे काय मग, व्यावर्तकच आहे. म्हणजे ती काय करते, 2 दाखवते, द्वैत तयार करते. मग द्वैताची तर झाडणी करायची आहे आपल्याला. म्हणून महाराजांनी आपल्याला हा बोध कदाचित त्या अभंगातून जाता जाता केलेला आहे असं मला आज वाटायलंय बरं का. म्हणजे ज्यावेळेस संत आपल्याला बोलतात, सहज बोलणे हाची उपदेश करुणी सायास शिक. म्हणजे 5 वर्षापूर्वी महाराजांनी जो अभंग घेतला त्याचा अर्थ जर आज कळत असत तर आपण किती मंदबुद्धीचे हे आता माझ्या लक्षात यायले. मला आता थोडं काय लक्षात यायलं की उपाधीचा शिंतोडासुद्धा महाराज मला, कारण उपाधी जरी असली ती तरी काय करणार, ती बी व्यावर्तक आहे, ती द्वैत तयार करते. म्हणून तू विशेषण नाही, तू उपाधी नाही, तू उपलक्षणसुद्धा नाही, तू सच्चिदानंद परब्रह्म परमात्मा आहेस असा बोध आपल्या माऊलीनं काय केला होता, आपल्या सगळ्यांना केला होता. आणि हेच संताचं लक्षण होतं. असे संत आपल्याला मिळाले. खरंच आपण खूप पुण्यवान आहोत, आपण खूप भाग्यवान आहोत. परभणी शहरामध्ये आपण राहिलो आणि राहूनही समजा आता परभणीत काय एवढेच आहेत का, खूप जण आहेत. आणि विशेष म्हणजे माऊलीनं प्रत्येकाच्या कॉलनीमध्ये जाऊन ज्ञान पेरलेलं आहे म्हणून आपल्याला मिळालं ना. तर आपण याच्यापेक्षा अजून किती मंदबुद्धीचे आहेत त्याचं काय सांगावं त्याच्याबद्दल है ना. म्हणून महाराज सांगतात, या उपाधी माझी गुप्त. म्हणजे जीव या उपाधीत अडकू नये. माऊलीनं भाऊनं तर आपल्याला सांगितलं उपाधीचा शिंतोडा कशाला लावून घेता म्हणले. मग हेच याच सुद्धा
ज्ञानेश्वरीतून माऊली तेच सांगायलेत आपल्याला, या उपाधी माझी गुप्त म्हणले. अरे इकडं तिकडं कुठंही जाऊ नको, तुझ्या समोर जे काही येईल त्या सगळ्यामध्ये चैतन्य आहे, त्या सगळ्यामध्ये भगवंत आहे, परमात्मा आहे. फक्त ती दिव्य दृष्टी तुझ्याकडे, आणि ती दिव्य दृष्टी आपल्या गुरुमाऊलीनं काय केली, आपल्याला आणून दिली बरं का, की जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप असं सांगितलं. म्हणजे जे जे आपल्याला दिसलं ना त्याच्यामध्ये भगवंत आहे, पण ते घ्यायचं कसं, गुप्त वस्तू घ्यायची कशी, ह्याचे वर्म फक्त संतांना माहीत असतात. कारण संत तेच करतात. संत काय करतात, या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिते. संत फक्त याच्यातलं काय घेतात, तत्व घेतात. कारण तत्व काय, तत्व म्हणजे भगवंत, तत्व म्हणजे आत्मा, तत्व म्हणजे परमात्मा. कुठं असतं आपण जे म्हणतो ना, हे तत्व आहे. मग संत काय करतात, फक्त तत्वाचं ग्रहण करतात. का करत असतील बरं, कारण तत्व कधीच बदलणारं नसतं. जसं आपल्या माऊलीनं फक्त तत्वाचं ग्रहण केलं होतं, आणि त्यामुळं का केलं असेल, कारण तत्व कधीच बदलणारं नसतं आणि बाकी सगळं बदलणारं असतं. तत्व हे तत्वमसी महावाक्याचा बोध गुरुमाऊलीनं आपल्याला केलेला आहे. अहम ब्रह्मास्मी वाणी पडता एक वेळा कानी, अविद्या निद्रा जाय पळोनी ततक्षणी म्हणले. मग माऊलीनं काय केलं, या उपाधीतून काय घ्यावं आणि काय घेऊ नये, म्हणजे आपला जो विवेक हरवला होता, आपला सगळ्यांचा विवेक काय झाला होता, हरवला होता. तो विवेक जागा करण्याचं काम कोणी केलं तर आपल्या गुरुमाऊलीने केलं बरं का. आणि साध्या आणि सोप्या भाषेतून पंचीकरणाचा ग्रंथ हातात घेऊन परमार्थाची पहिलीच पायरी सांगितली. म्हणले विवेक आहे म्हणले, कारण तुम्ही विवेकाशिवाय जागा होऊ शकत नाही. मग संतांचा तर तो जसं आता नाना महाराज म्हणले, संतांना याची गरज नसते, त्यांचं सगळं काम झालेलं असतं. पण आपल्यासारख्या जड जीवाचा उद्धार करण्यासाठी संत काय करत असतात, ते अर्भकाच्यासाठी पंते हाती धरिली पाटी. त्यांना काय गरज आहे पाटी हातात घेण्याची ना, फक्त आपल्या या जड जीवाचा उद्धार व्हावा म्हणून संत काय करत असतात, हातामध्ये पाटी घेऊन. आपल्याला वाटतं ते आपण उपाधीकडून पाहतो म्हणून संत लवकर आपल्याला कळत नाही. आपण खूप भाग्यवान, आपल्याला काही का असं ना पूर्व पुण्याईनं आपल्याला काय झाले, गुरु महाराजाची भेट झाली. तोडकं मोडकं का होईना, पण थोडं थोडं तरी काहीतरी कळू लागलं. मग या उपाधीमध्ये काय आहे म्हणले, गुप्त रूपानं चैतन्य परमात्मा आहे. जसं दुधामध्ये तूप आहे, गुप्त रूपानं आहे ना. आता दुधामध्ये तूप आहे, गुप्त रूपानं आहे. आता हे झाडाची पानं असतात, त्याच्यामध्ये बी आहे, गुप्त रूपानं आहे ना. आता दुधातलं तर सगळ्यांना उदाहरण महिला मंडळांचं जास्त माहीत आहे की त्याच्यामध्ये तूप आहे, पण आपण काय करतो, थोडी प्रक्रिया करतो. त्याला प्रक्रिया केल्यानंतर त्याच्यातून काय मिळतं, आपल्याला तूप मिळतं, नवनीत मिळतं. मग त्याला कडवतो, त्याचं तूप तयार होतं कशा, दुधातच होतं, तिथूनच काढलं. तसं महाराज म्हणायचे, तुझ्याच ठिकाणी नव्हे नव्हे पुढं जाऊन तर तूच देव आहे. अहम ब्रह्मास्मी असा तत्वमसी महावाक्याचा बोध आपल्या गुरु महाराजांनी पंचीकरणाच्या माध्यमातून आपल्याला केलेला आहे. तू परमात्मा आहेस. मग शिष्याने काय म्हणायचं, मी परमात्मा आहे. आता मी परमात्मा म्हणल्यावर सगळा चष्मा जर मी परमात्म्याचा लावला तर जग कसं दिसेल, मला परमात्मामय जग दिसेल. पण हे सगळी प्रक्रिया करण्यासाठी आपल्याला कळत नाही, त्याला संतच लागतात. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. बरं का, देव देव ओळखायचं म्हणजे आपल्या गुरु महाराजासारखे संत आता खरंच आपल्याला भेटणं खूप अवघड आहे बरं का, खूप खूप अवघड आहे. आणि त्यांनी एवढ्या दीनदलितांची म्हणजे भाऊ जर माझ्या आयुष्यात आले नसते तर मी इथं आज उभं राहून ह्या प्रवचनाला ओळी घेऊ शकले नसते. नवे ही कॉलनीसुद्धा मला कळाली नसते. हे सगळं श्रेय कोणाचं आहे तर माझ्या गुरु माऊलीचं आहे. कारण जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणा. संत म्हणजे देव, देव म्हणजे संत. पण आपण संताकडं त्यांच्या उपाधीकडून पाहतो म्हणून आपल्याला संत लवकर ओळखू येतं
नाहीत. पण हे ओळखून घ्यायचं असं तर संताकडं जावं. कारण संत काय करतात, या उपाधीमधलं फक्त गुप्त जो भाग आहे ते चैतन्य जे आहे सचित आनंद तेवढाच स्वीकार काय करतात महाराज, संत लोक करत असतात. ते गुप्त आहे. जसं त्या घुमटात धन होतं पण त्या मुलाला सापडलं नाही कारण ते त्यांच्या लक्षात आलं नाही. तसं आपल्याला काय करायचं आहे, उपाधीमध्ये गुप्त धन आहे त्याचा स्वीकार आपल्याला कसं करायचं ते संताकडे गेल्याशिवाय आपल्याला कळत नाही. नारायण रघुपति राघव राजा रघुपति राघव राजा राम पतित पावन तब तक प्रभु नहीं मिल
म्हणून काय करायचं, जसं हनुमंत कोणाला शरण गेले, शरण शरण हनुमंता तुझा आलो रामदूता, तसं संताला शरण गेलं की संत काय करतात, याचं सगळं जे काही जन्ममरणाचं दुःख आहे ना ते सर्व पूर्ण करतात, याला परमतत्वापर्यंत नेऊन पोचवतात. पण जीव काय करताय तिथपर्यंत जातच नाही, कारण आडवी येते उपाधी. आडवी काय येते, उपाधी. म्हणूनच या उपाधीवर, म्हणूनच असं वाटलं की आपण संतांचंच महत्त्व, कारण आपल्याला बोलायचं आहे संतावर, करायचं आहे सगळं संतांचं. कारण आपण आपल्या हृदयात असं एकही दिवस जात नाही की आपल्याला सद्गुरू महाराजाची आठवण येतं नाही. एवढंच आहे, आपले थोडेसे बुद्धी कमी असल्यामुळं एक ओवी कळायला 5-5 वर्ष लागायले ना. म्हणजे माऊलीनं ज्या दिवशी उपाधीचा शिंतोडा ओवी घेतली त्या दिवशी काही कळालं नाही, शब्द कळाला फक्त उपाधी शब्द कळाला. आणि कळायला जर 5 वर्ष लागत असेल तर खरंच आपण किती मंद बुद्धीच्या याची ओळख आता माझी मला तरी व्हायली बरं का. असो, तर याच्यामध्ये जे चैतन्य आहे, सर्वगत जे चैतन्य आहे ते गुप्त आहे, आणि ते गुप्त धन सद्गुरूशिवाय कोणालाही सापडत नाही. कारण घुमटातच धन होतं, पण त्या मुलाला नाही सापडलं कारण तो दुसरीकडे शोधत होता म्हणून नाही सापडलं. पण ज्यावेळेस तो संताला शरण गेला तर लगेच त्याला एकच कुदळ मारली की हो, एका कुदळीमध्ये धन सापडलं. तसं आपल्या माऊलीनं आल्या आल्या आपल्याला पंचीकरण हाती दिलं आणि म्हणले तत्वमसी महावाक्याचा बोध केला आणि म्हणले तू देव आहेस. पण तू काय करायला इकडं तिकडं भटकायला. महाराज नेहमी सांगायचे, महाराज म्हणायचे याला सगळ्याची ॲलर्जी होत नाही, फक्त संताचीच ॲलर्जी होते म्हणायचे. याला पाहुण्या रावण्याची ॲलर्जी कधीच होत नाही म्हणले, उठलं की निघालं. आणि संताकडं यायचं म्हणलं की याला ॲलर्जी होती म्हणायचे. मग आता नाही आल्यावर संत तरी कसे सांगतील हो आपल्याला. म्हणून संताकडं गेल्याशिवाय धन सापडत नाही. आणि हे सगळं आम्हाला आमच्या गुरुमाऊलीनं पंचीकरणाच्या माध्यमातून दिलं. म्हणून जास्तीत जास्त पंचीकरण ग्रंथ आत्मसात करण्याचा आपण काय करावा, प्रयत्न करावा बरं का. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. आता मोठे मोठे माणसं सुद्धा उपाधीत कसे अडकलेत बघा. तर आता महर्षी व्यास आहे ना, 4 वेद, 18 पुराण, 6 शास्त्र ज्यांनी लिहिलेलं आहे. आता एवढं मोठे माणसं उपाधीत अडकले तर आपल्यासारख्या जीवाची काय कथा. तर महर्षी व्यास एकदा काय करू लागले, आपल्या मुलाचा शोध घेत म्हणजे शुकदेवांचा शोध घेत निघाले. मग त्यांना शोधत जाताना काय झालं, वाटेमध्ये तळ होतं, तळामध्ये देवकन्या आंघोळ करत होत्या. आणि महर्षी व्यासांनी पाहिलं. मग व्यासांनी पाहिलं की बाबा हे काय करायले, मला पाहून त्या कन्या काय करू लागल्या, अंगावर वस्त्र धारण करू लागल्या. मग महर्षी व्यासांनी विचारलं, अगं माझा तरुण मुलगा, आता त्या देवकन्याला महर्षी व्यास म्हणाले, माझा एवढा मोठा तरुण मुलगा आत्ता इथून पळत गेला, त्यावेळेस तुम्हाला काही नाही वाटलं, त्यावेळेस तर तुम्ही काही अंगावर कपडे घातले नाही, मी तर एवढा म्हातारा आहे म्हणे आणि मला पाहून तुम्ही घालता. त्यावेळेस त्या देवकन्यांनी सांगितलं की तुम्ही उपाधीमध्ये अडकले. म्हणजे आपण कळून घ्यायचंय की त्यांना सुद्धा काय झालं, उपाधीचा शिंतोडा सुटला नाही. तर आपल्यासारख्या जीवाची काय कथा आहे. म्हणून आपल्या महाराजांचा शेवटचा अभंग तरी आपण लक्षात ठेवूया. तर ही झालेली सेवा, माझी जी काही तोडकी मोडकी सेवा आहे, मला महाराजांनी संधी दिली. तुम्ही सगळे माझ्यासमोर वयोज्येष्ठ आहात, अनुभवी लोक खूप आहेत, पण त्यांच्या पुढं बोलण्याची मी या हिंमतच केली असं म्हणायला काही हरकत नाही. की या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. झालेली सेवा सद्गुरू माऊली आणि तुम्हा सर्व संत मंडळीच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्णविराम. कुंडलिक वरद्या विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु मागीर महाराज की जय, सद्गुरु बालासाहेब महाराज
सब संत तन की जय. सब भक्तजनों की जय. जय गुरुदेव. हरिभक्त परायण अनुराधाताई लोहिया महाराज यांनी सुंदर प्रकारे चिंतन मांडलं. थोडं वेळेचा अभाव असल्या कारणानं पण मुद्द्याचे जे काही अगदी शेवटच्या तळापर्यंत नवे तर शेवटपर्यंत जे लोक गेले ते मुद्द्याचीच गोष्ट मांडतात. चिंतनामधून जे मुद्दे आहेत, जे की अनुकरण आचरण करायचे तसंच गोष्टी बोलणार. तसं आमच्या महाराजाने अगदी सुंदर एक छानपैकी काय म्हणला होता, दोहा होता का तो गुरु महाराजांचा? हां, गुरुचरण होतं, सुंदर घेतलं. अंतकरणाला भिडलं का कसं झालं, एक वाक्य कसं होतं, डायरेक्ट अंतकरणाला भिडणार होतं. तसं महाराजांनी सुंदर प्रकारे चिंतन मांडलं. म्हणून आपल्याला वेळ नाही घ्यायचा. एक छोटंसं घटना सांगतो. ज्यावेळेस महाराजांनी एकादशीचा दिवस होता आणि महाराजांनी एक दिवस आधी मला वाटते निरोप दिलेला होता कोणाकडे, कारण आपल्या सद्गुरू महाराजांकडे काही मोबाईल नसायचा. निरोप दिला लोहिया महाराजांना त्यांच्या आईसाहेब दोघंजणं की बाबा सकाळी या, माझी तब्येत काही बरोबर नाही आणि तुम्हाला कीर्तन करायचं. त्यावेळेस शेवटचं कीर्तन आपल्या वरच्या हॉलमध्ये महाराजांचं झालं. त्यानंतर कीर्तनं झाली नाही, तर शेवटचं कीर्तन होतं. म्हणून आम्ही जसं सर्वांना ठेवतो अंतकरणात, तुम्ही म्हणाल अंतकरणात का? आम्ही नाहीत का? तुम्ही सुद्धा आहात. पण आमचे लोहिया महाराजाला आम्ही अंतकरणात का ठेवतो? कारण शेवटच्या क्षणामध्ये महाराजांना त्यांचं कीर्तन ठेवलं, ऑनलाईन माध्यमामध्ये तुम्ही सर्वांनी ऐकलं आणि ही श्रद्धा त्यांनी सुद्धा ठेवली. नाही तर तो पिरियड कोणता होता? 12 ते महाराज कोणता होता? करोना जाऊ नका. हां, गेलं की काय झालं सर? हां, अंगलट आलं. नागेश महाराज तर घरातच बसली होती, कुठं बाहेर फिरायलीच नाही. तसं तो काळ असताना सुद्धा या ठिकाणी आमच्या आईसाहेब आणि आमच्या अनुराधाताई लोहिया महाराज दोघेही जणी आलत्या. आता एवढ्या काळामध्ये जो साधक येत असेल त्याला कसं म्हणावं, आपल्याला कसं म्हणावं लागेल? एकनिष्ठता, श्रद्धा. म्हणून ते लोक आम्ही अंतकरणात, म्हणजे तुम्ही सुद्धा आहेत सर्व, खपले महाराज असतील, विश्वबरोबर सगळेच लोक माझ्या अंतकरणात आहेत. पण त्यांना आवर्जून मी अंतकरणात यामुळे ठेवतो आणि यांची सेवा मी ठेवत असतो. का? कारण की बाबा आपल्या 4 लोकांचा उद्धार करायचा. बरं, लोहिया महाराजांना जरी चिंतन केलं तरी तुम्हीच केलं का दुसऱ्याचं आले? एक जणांनी, आता मी सांगतो, हा कार्यक्रम करत असताना चोपडे महाराज इकडे लक्ष ठेवा, हा कार्यक्रम करत असताना लई अवघड होते. कार्यक्रम करणं आता सोपं आहे का? लई झटके खावं लागतात, लई लोकांचे काय खावं लागतात झटके. एक जणांनी काय केलं, असंच आमंत्रण द्यायला गेलो त्यांना मोठेपणात. म्हणलं बाबा महाराज असं आहे, पुण्यतिथीचा दिवस आहे, 3 दिवस आहे. ते म्हणले बरं पुण्यतिथीचा दिवस आहे का? बरं दाखवा पॉम्पलेट कोणाचे ठेवलेत कीर्तन. मी दाखवलं आपलं चांगल्या भावनेनं. गणेश महाराज चांगल्या भावनेतून दाखलं. अहो काय महाराज, तुम्ही तर दरवेळेस एकाचे ठेवायले कीर्तन. अरे माझं म्हणणं कोणी असू द्या, लोहिया महाराजांनी सांगू, खपले महाराजांनी सांगू, बडे महाराजांनी सांगू का पत्तेवार महाराजांनी सांगू, आपल्या सद्गुरूचेच वाक्य तुम्हाला सांगतात का वेगळं काही सांगतात? कोणी जरी सांगितलं ती वाक्य कोणाची आहेत? मगर महाराज, गुरु महाराजांची. ही श्रद्धा आपण ठेवायला पाहिजे. काय याच्यामध्ये भेद पाहिजे? आणि जिथं भेद येत असेल तिथं कायचं ज्ञान झालं? इथं सांगितलं जातं भेद भ्रम अमंगळ. तसं आमच्यामध्ये भेद नाही, ते भेद आम्हाला काढायचा आहे. म्हणून या ठिकाणी येतोय. आता वेळ भरपूर झाला आहे, या ठिकाणी महाराजांचं आपल्याला पूजन करायचं. म्हणून आमचे हरिभक्त परायण मृदंगाचार्य मीराताई सुपेकर महाराजांना विनंती करतो की त्यांनी इकडे यायचं आहे. त्यांच्यासोबत आमचे हरिभक्त परायण बडे महाराज यांना सुद्धा विनंती करतो, त्यांनी इकडे या. दोघी जणींनी मिळून सुंदर प्रकारे महाराजांचं पूजन करा. तिथं हार घ्या, रोकडे महाराज इकडे या, ट्रॉफी वगैरे द्या, बुक्का द्या. सर्वांनी नामचिंतनात पूजन करा. आणि हे झाल्याबरोबर प्रसाद घेतल्याशिवाय कोणी जायचं नाही. का? कारण आमचे हरिभक्त परायण रंजनाताई रेवणवार महाराज सुद्धा कीर्तन होणार आहे. त्या सुद्धा सुंदर कीर्तन चिंतन सांगतात. हा, एकदा भजन करा. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी पुंडली कावले हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, सब संतन की जय. आजचा दिवस थोडासा वेळ झालाय. उद्या ठीक आपली सकाळी 8 वाजता शोभायात्रा यायला निघणार आहे. हातात पूर्वसूचना तुम्हाला सर्वांना देतोय. हे कशाचा आवाज यायलाय? तसं आपल्याला सकाळी ठीक 8 वाजता सर्वांना या ठिकाणी यायचंय.